प्रश्न या सिरीज मध्ये मी डॉक्टर मानसी, मी डॉक्टर पुष्कराज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा प्रश्न आहे, आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. यातला सगळ्यात चिवट असा दोष कोणता आहे की जो बिघडला तर प्रॉब्लेम होतो आणि तो ट्रीट करायला पण वेळ लागतो? असा आहे वातविकार, आणि जो सगळ्यात शेवटी आपल्याला दृष्टीपथात येतो. वायुस यंत्रतंत्रधर म्हटलंय, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असा कोण दोष असेल तर तो वातदोष आहे की ज्याला ट्रीट करायला पण वेळ लागतो. आता वातदोष आपण बघायला गेलो तर आपल्या शरीरात 5 प्रकारचे वायू दोष आहेत. तर ह्या जर आपल्या शरीरातला वात बिघडलाय तर याचे लक्षणं काय दिसतील? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला सारखं ढेकरा, उचक्या, शिंका येणं, आळस, सुस्ती, जांभया सतत येणं, निस्तेज आपला चेहरा दिसायला लागतो, काही न करण्याची इच्छा आपल्याला तीव्रपणे जागृत होते, एक प्रकारचे सुस्तावलेपणा किंवा जडत्व आपल्या शरीरामध्ये येऊ म्हणजे शकतं. ओव्हरऑल आपण बघायला गेलो तर सगळंच वात प्रकृतीचं अनियमित असतं. झोप उशिराने लागते, भूक उशिराने लागते, कधी छान भूक लागेल, कधी भूक लागणारच नाही. का? कारण तुमचा वायू बिघडलेला असतो. वायूची गतिमान ठेवणारा वायू असतो. वायू अधिक वाढला तर आपण खूप बोलतो किंवा आपण असं म्हणतो ना की एकदम आपण हायपर ऍक्टिव्ह होतो. यांच्यामध्ये वात वृद्धी झालेली असते आणि वात कमी झाला तर तो गप्पा मारणारा माणूसच आपल्याला एकदम शांत झालेला दिसतो. आता वात ट्रीट करण्यासाठी सोपे काही उपाय. जर का तुम्हाला वात वाढलाय असं लक्षात आलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या आहारावरती नियंत्रण. काल सांगितल्यानुसार पुन्हा एकदा व्यायामाकडे लक्ष देणं. रोज थोडासा तरी ओवा तुम्ही चिमटी 2 चिमटी सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या तोंडामध्ये धरून ठेवायचा. अगदी मोहरीच्या दाण्या एवढी का होईना पण लवंग आपल्या तोंडामध्ये धरून ठेवायची. आणि पाण्याचं प्रमाण जर का तुमचं कमी असेल तर ते वाढवा. आणि हे पाणी घ्याल तर ते तुम्ही गरम घ्या, कारण वातनाशक पाणी कोणतं आहे? उष्ण जल, म्हणजे कोमट. हे उष्णोदक जे आहे ते वातनाशक असतं. आणि गाईचं तूप सुद्धा पाण्यामध्ये घालून घेतलं तर तुम्हाला वातविकार कमी झालेले दिसतात, सूज कमी झालेली दिसू शकते, चेहऱ्याभोवती, पापण्यांभोवती, हातापायाच्या बोटांवरती पण एक विशिष्ट सूज येऊ शकते. आणि ही सगळी वातामुळे असते, ती नक्की कमी झालेली दिसेल. सो ह्या छोट्या काही टिप्स आहेत, पोट साफ राहतं, ह्या तुम्ही नक्की फॉलो करा.